नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात लेअर कोंबडी पालन करत असताना आपण जे शेड बांधतो त्या शेडमधील तापमान कसं ठेवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. उन्हाळ्यात लेअर कोंबडी पालनामध्ये शेडचे तापमान नियंत्रित करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जास्त उष्णतेमुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर आणि उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तापमान नियंत्रणासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामध्ये शेडची रचना आणि दिशा कशी असावी, तर शेडची लांबी पूर्व पश्चिम दिशेने असावी, जेणेकरून दिवसा सूर्यप्रकाश थेट शेडमध्ये येणार नाही. शेडची उंची पुरेशी असावी, ज्यामुळे हवा खेळती राहणे सोपे जाते. साधारणपणे बाजूची उंची 8 बाय 10 फूट आणि मधली उंची 12 ते 14 फूट असावी. छताचं व्यवस्थापन जे आहे त्यामध्ये छतासाठी उष्णता परावर्तित करणारे साहित्य, उदाहरणार्थ ॲस्बेस्टस, सिमेंटचे पत्रे वापरणे फायद्याचे ठरते. छतावर पांढरा रंग लावावा, ज्यामुळे उष्णता परावर्तित होण्यास मदत होते. छतावर गवत किंवा उसाचे पाचट टाकावे, यामुळे उष्णता सुद्धा कमी होण्यास जे आहे ते आपल्याला सहायता मिळते. शक्य असल्यास फॉगर्स किंवा स्प्रिंकलर्स बसवायचे, जे छताला थंड ठेवण्यासाठी मदत करतात. हवा खेळती ठेवणे फायद्याचे ठरते, त्यामुळे शेडच्या बाजूंना आपण पडदे लावावे, जे तापमान जास्त असताना उघडे ठेवता येतील. एक्झॉस्ट फॅन याचा वापर करावा, जे गरम हवा बाहेर काढतील आणि ताजी हवा आतमध्ये घेतील. शेडमध्ये पुरेशी नैसर्गिक हवा खेळती राहण्यासाठी आपण बाजूंच्या भिंतीमध्ये जाळ्यासुद्धा बसवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला पाण्याची उपलब्धता करत असताना कोंबड्यांना नेहमी थंड आणि ताजे पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. पाण्याच्या भांड्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकल्यास पाणी अधिक प्रमाणात थंड राहण्यास मदत होते. पाण्याची भांडी दिवसातून 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. कोंबड्यांची जी संख्या आहे ती उन्हाळ्यामध्ये कमी ठेवणे अतिशय फायद्याचे ठरते, जेणेकरून प्रत्येक कोंबडीला पुरेशी जागा मिळेल आणि उष्णता वाढणार नाही. एकूण जागेच्या प्रमाणात कोंबड्यांची संख्या योग्य राखणे आपल्याला महत्त्वाचं ठरतं. शेडमध्ये फॉगर्स आणि स्प्रिंकलर्स यांचा वापर केला तर निश्चितच तापमानामध्ये फरक पडतो. शेडमध्ये फॉगर्स किंवा स्प्रिंकलर बसवायचं, जे पाण्याचे बारीक थेंब फवारून शेड थंड ठेवतात. हे विशेषतः दुपारच्या वेळी आपल्याला फायद्याचं ठरतं. यामुळे तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होतं. आणि कोंबड्यांचं आहाराचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना कमी ऊर्जा आणि जास्त प्रथिनं असलेला जो आहे तो आहार द्यायचा. आहार सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा द्यावा, जेव्हा तापमान कमी असतं. व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्स पाण्यात मिसळून दिल्यास कोंबड्यांना ताण जो आहे तो कमी होतो. शेडच्या बाहेरील वातावरण कसं ठेवायचं, तर शेडच्या सभोवती आपण झाडं लावायची आहेत, ज्यामुळे नैसर्गिक सावली मिळेल आणि आसपासचे तापमान कमी राहण्यास जे आहे ते मोठ्या प्रमाणात मदत होते. शेडच्या आजूबाजूला पाणी फवारायचं, ज्यामुळे शेडच्या परिसरामध्ये उष्णता जी आहे ती कमी होण्यास मदत होते. या उपायामुळे उन्हाळ्यामध्ये लेअर कोंबडी पालनामध्ये शेडचे तापमान प्रभावीपणे आपण नियंत्रित करू शकतो आणि कोंबड्यांना निरोगी ठेवून त्यांचे उत्पादन आपण चांगले ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपण कोंबडी पालन करत असताना शेडचं तापमान ह्या गोष्टींचा जर वापर करून आपण नियंत्रित ठेवलं तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये सुद्धा चांगली भर पडेल आणि अंड्यांची पैदास देखील मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे शेडचं तापमान योग्य ठेवणं अतिशय फायदेशीर ठरतं. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा. धन्यवाद.